श्री स्वामी समर्थ. प्रिय तुळ राशींच्या जातकांनो, तुमचे आजपर्यंत सोसलेले असह्य दुःख, रात्रीच्या अंधारात गिळलेले अश्रू आणि तुमच्यावर झालेला अन्याय आता कायमचा संपणार आहे. कारण नियतीने आता साक्षात काळाने तुमच्या महान्यायाची वेळ निश्चित केली आहे. ज्या कपटी लोकांनी तुमच्या विरुद्ध कारस्थानी रचली, तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्या सर्व शत्रूंचे आणि विश्वासघातक्यांचे आता समाजासमोर तोंड काळे होणार आहे. आणि ते तोंड नेमके कसे काळे होणार, नियती त्यांना कसा धडा शिकवणार, हे या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळेलच. त्यामुळे शेवटपर्यंत पाहत राहा. आजचा हा विशेष आणि अत्यंत महत्त्वपूर्ण संदेश तुमच्या आयुष्याला एक नवी अभूतपूर्व दिशा देणारा ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ चुकूनही अर्ध्यावर सोडण्याची चूक करू नका. 25 जुलै ते 31 जुलै हा आठवडा तुमच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार असून, या दिवसात असा एक दैवी चमत्कार घडणार आहे जो पाहून तुमच्या पाठीमागे कारस्थानी करणाऱ्या विरोधकांचा थरकाप उडेल आणि त्यांच्या पायाखालची जमीन निसटेल. गेल्या कित्येक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून ज्या लोकांवर तुम्ही आंधळा विश्वास ठेवला, ज्यांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे मानले आणि ज्यांच्या पाठीशी तुम्ही संकटात ढाल बनून उभे राहिलात, त्यांनीच तुमच्या पाठीत कपटाने आणि स्वार्थाने खंजीर उपसला आहे. त्यांनी तुम्हाला इतरांच्या नजरेत दोषी ठरवून स्वतःचा स्वार्थ साधला आणि तुम्हाला एका पीडितेच्या भूमिकेत ढकलून दिले. पण आता तुमचे डोळे पुसा जातकांनो, कारण हा काळ हा प्रत्येक अन्यायाचा, अपमानाचा आणि विश्वासघाताचा हिशोब व्याजसकट चुकता करण्यासाठी स्वतः महाकाळ बनून प्रकट झाला आहे. या संपूर्ण आठवड्यात तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आणि तुमचा भाग्यज ग्रह अत्यंत मजबूत आणि शक्तिशाली स्थितीत विराजमान होत आहे. यासोबतच न्यायाचे देवता शनिदेव आणि देवगुरु बृहस्पती यांची परमपावन आणि शुभदृष्टी तुमच्या राशीवर थेट पडत आहे. या ग्रहांच्या दुर्मिळ महासंयोगामुळे तुमच्या कुंडलीतील शक्तिशाली विपरीत राजयोग पूर्णपणे सक्रिय झाला आहे, ज्याच्या प्रभावाने तुमचे शत्रू तुम्ही न काही करता स्वतःच्याच रचलेल्या जाळ्यात आणि कटकारस्थानात वाईट रीतीने अडकतील आणि त्यांचा संपूर्ण अहंकार चकनाचूर होऊन धुळीस मिळतील. विशेषतः 25 ते 28 जुलै आणि 30 जुलै या अत्यंत रहस्यमय आणि खास तारखांना तुमच्या आयुष्यात असा एक मोठा धक्कादायक खुलासा होणार आहे, ज्यामध्ये तुमच्या विरुद्ध गुप्तपणे षडयंत्र रचणाऱ्यांचा आणि तोंडावर गोड बोलून पाठीमागे वार करणाऱ्यांचा बुरखा फाटणार आहे. हा खुलासा झाल्यानंतर जे लोक कालपर्यंत तुमचे हसू उडत होते, तेच तुमच्या समोर तोंड घशी पडतील आणि त्यांना स्वतःच्या कृत्याची प्रचंड लाज वाटू लागेल. या मोठ्या आणि ऐतिहासिक चमत्काराची अनुभूती मिळण्यापूर्वी निसर्गाकडून आणि ईश्वराकडून तुम्हाला 5 स्पष्ट आणि शक्तिशाली संकेत मिळायला सुरुवात होतील. पहिला संकेत म्हणजे रात्रीच्या वेळी अचानक एखादे विचित्र किंवा भीतीदायक स्वप्न पडून एकदम जाग येणे आणि प्रचंड घाम येणे. दुसरा संकेत म्हणजे तुमच्या शरीराचा उजवा डोळा किंवा उजवे अंग वारंवार फडकणे. तिसरा संकेत म्हणजे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर किंवा अंगणात अचानक काळ्या मुंग्यांची एक लांबच्या लांब रांग लागणे. चौथा संकेत म्हणजे रात्री किंवा संध्याकाळच्या वेळी एखादा काळा कुत्रा तुमच्या घरासमोर येऊन तुमच्याकडे पाहत भुकणे किंवा शांतपणे बसून राहणे. आणि 5वा सर्वात मोठा संकेत म्हणजे तुमच्या कामाच्या ठिकाणी, व्यवसायात किंवा समाजात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आणि लोकांकडून तुमची आवर्जून दखल घेतली जाणे व तुमच्या कामाचे कौतुक होणे. जातकांनो, हे 5 संकेत दिसू लागतं समजा की साक्षात भगवान महादेवांची अथांग कृपा तुमच्यावर बरसणार आहे आणि तुमच्या दुःखाचे, दारिद्र्याचे दिवस आता कायमचे संपणार आहे. जेव्हा तुमचे शत्रू सर्व बाजूने घेरले जातील, त्यांचा पराभव होईल आणि तुम्हाला सूड समाधानाची परम अनुभूती मिळेल, तेव्हा एक गोष्ट नेहमी आपल्या हृदयात करून ठेवा की आपल्याला कोणाचाही सूड घ्यायचा नाहीये, तर क्षमा आणि नम्रतेचा श्रेष्ठ मार्ग स्वीकारायचा आहे. ईश्वराने दिलेला हा भव्य विजय पचवण्यासाठी मनात अजिबात अहंकार न बाळगता अत्यंत विनम्र राहा. कारण जगात खरा विजेता तोच असतो जो न्यायाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचूनही शत्रूला क्षमा करण्याचे औदार्य दाखवतो. या कठीण काळात आणि पुढे येणाऱ्या शुभ काळात महादेवांचा आणि शनिदेवांचा अखंड आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी दर सोमवारी आणि शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी शिवलिंगावर शुद्ध जल, कच्चे दूध आणि बेलपत्र अत्यंत श्रद्धेने अर्पण करा आणि मनपूर्वक ओम नमः शिवाय या महामंत्राचा 108 वेळा जप करा. या काळात तुमच्या मनातील सर्व शंका, कुशंका दूर फेकून द्या आणि स्वतःवर व तुमच्या इष्टदेवावर पूर्ण श्रद्धा ठेवा. तुमच्या आयुष्यातील वाईट काळ आता संपला असून यशाचा आणि सन्मानाचा सुवर्ण काळ सुरू होत आहे. जे लोक तुम्हाला नेहमी कमी लेखत होते, तेच आता तुमच्या प्रगतीचा वेग पाहून अवाक होतील आणि तुमच्या यशाची दुरूनच वाहवा करतील.
तुमच्या मार्गात येणारे सर्व अडथळे आता वाफेसारखे उडून जातील आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होईल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि जुनी थकीत कामे वेगाने मार्गी लागतील. पण लक्षात ठेवा जातकांनो, हा विजय केवळ तुमच्या एकट्याचा नसून तुमच्या सोबत असलेल्या ईश्वरी शक्तीचा आहे. त्यामुळे नेहमी गरिबांना मदत करा आणि गरजूंना घास भरवा. या येणाऱ्या काळात तुमच्या कुटुंबातील जुने वाद संपुष्टात येतील आणि घरात पुन्हा एकदा आनंदाचे व शांतीचे वातावरण निर्माण होईल. ज्या घरामध्ये पूर्वी रोज भांडणे आणि चिडचिड होत होती, त्याच घरात आता प्रेमाचा आणि समाधानाचा गोडवा पसरेल. तुमच्या डोक्यावर असलेले कर्जाचे डोंगर हळूहळू कमी होण्यास मदत होईल आणि उत्पन्नाचे नवीन खात्रीशीर मार्ग अचानक मोकळे होतील. तुमच्या मुलांच्या प्रगतीचे आणि शिक्षणाचे शुभ समाचार तुम्हाला मिळतील, ज्यामुळे तुमचे मन अभिमानाने भरून येईल. आरोग्याच्या बाबतीतही तुम्हाला खूप मोठा दिलासा मिळणार असून जुन्या आजारामधून तुमची सुटका होईल आणि शरीरात एक नवीन ऊर्जा संचारेल. जे जातक अनेक दिवसांपासून नवीन नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या शोधात होते, त्यांना मनासारखी संधी मिळण्याचे योग या शुभ आठवड्यात प्रबळ होत आहेत. व्यवसायामध्ये अचानक मोठे क्लायंट्स किंवा ऑर्डर्स मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू अत्यंत भक्कम होईल. समाजात तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा दुपटीने वाढेल आणि लोक तुमच्या सल्ल्याची आवर्जून वाट पाहतील. जे शत्रू गुप्तपणे तुमच्या विरोधात कारस्थाने रचत होते, ते आता घाबरून स्वतःहून तुमच्या मार्गातून बाजूला होतील. तुमच्या आयुष्यातील हा नवीन अध्याय तुम्हाला केवळ यशच देणार नाही, तर तुम्हाला मानसिकदृष्ट्या अत्यंत मजबूत आणि सक्षम बनवेल. आता पाहूया त्या शत्रूचे तोंड कसे काळे होणार. ज्या लोकांनी तुमच्यावर खोटे आरोप केले, तुम्हाला सर्वांसमोर खाली पाडण्याचा प्रयत्न केला, त्या लोकांचे खरे चेहरे साक्षात वेळेच्या चक्रामुळे सर्वांसमोर उघडकीस येणार आहेत. त्यांनी तुमच्या विरुद्ध रचलेले प्रत्येक कारस्थान त्यांच्यावरच उलटणार असून ज्या समाजात त्यांनी तुम्हाला बदनाम केले, त्याच समाजात त्यांची स्वतःची आतोनात नाचक्की होईल. त्यांचे पित्तळ उघडे पडेल आणि त्यांना लोकांसमोर तोंड दाखवायला जागा उरणार नाही. म्हणजेच त्यांचे तोंड पूर्णपणे काळे होऊन ते स्वतःच्याच कर्मांनी जमिनीत गाडले जातील. ईश्वरावर असलेली तुमची श्रद्धा अधिक दृढ करा, कारण आता तुमच्या प्रार्थनेचे फळ देण्याची वेळ स्वतः महादेवाने हातात घेतली आहे. हे जातकांनो, जर तुमचा या ज्योतिषीय भागितावर, ब्रह्मांडाच्या ऊर्जेवर आणि ईश्वराच्या अंतिम न्यायावर पूर्ण विश्वास असेल, तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये जय महाकाल, ओम नमः शिवाय, गणपती बाप्पा मोरया आणि जय शनिदेव लिहून आपली भक्ती आणि श्रद्धा प्रकट करा. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात हा भाग्याचा नवा सूर्य उगवत असताना या आध्यात्मिक प्रवासाचे साक्षीदार बनण्यासाठी आणि तुमच्या पाठीशी ईश्वराचा आशीर्वाद कायम ठेवण्यासाठी या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमचे एक लाईक म्हणजे महादेवांच्या कृपेची एक पावती आहे, जे आपल्या सर्वांमध्ये एक दिव्य आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. हा संदेश केवळ तुमच्या पुरता मर्यादित न ठेवता तुमच्या सर्व जवळच्या मित्रांना आणि व्हॉट्सअप ग्रुपवर त्वरित शेअर करा, जेणेकरून संकटात असलेल्या इतर जातकांनाही आशेचा किरण मिळेल. जर तुम्ही आमच्या या चॅनलवर आज पहिल्यांदाच आला असाल, तर नियतीनेच तुम्हाला या संदेशापर्यंत आणले आहे. म्हणून आपले या पावन आध्यात्मिक परिवाराचे सन्माननीय सदस्य बनण्यासाठी खाली दिलेले लाल सबस्क्राईबचं बटन आत्ताच दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील घंटीच्या आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायला अजिबात विसरू नका, कारण हे एक छोटेसे सबस्क्राईब तुमच्या आयुष्यासाठी एक शक्तिशाली सुरक्षा कवच ठरू शकते आणि भविष्यात येणारे कोणतेही महाभागी तुमच्याकडून कधीही सुटणार नाही. चला तर मग अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने महादेवाचे स्मरण करा आणि तुमच्या विजयाच्या या नवीन युगाची देदीप्यमान सुरुवात करा. जय महाकाल.